दिंडोशीमधनं बातमी येते, म्हाडा हाऊसिंग सोसायटी आवारात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळते। स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी तातडीने गणेश नाईक यांच्या कार्यालयाशी संपर्क केला आणि उपाययोजनांची मागणी केली आहे। रात्रीच्या वेळी दिंडोशी म्हाडा हाऊसिंग कॉलनी या ठिकाणी बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय। भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी भाजप बंडखोर नारायण चौधरी विराजमान। उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन। भाजपमधल्या फुटीचा काँग्रेसला लाभ। मुंबई महापालिकेत 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक पद मनसेला देण्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा नकार। सूत्रांची माहिती, शिंदेंशी राज ठाकरेंच्या भेटीनंतर निर्णय झाल्याची चर्चा। सोलापूर महापालिकेच्या महासभेत प्रचंड गदारोळ। स्वीकृत नगरसेवकांचा मुद्दा तापला। भाजपच्या 9 पैकी 8 नावांच्या निवडीवर शिवसेनेचा आक्षेप, तर भाजपने 9 पैकी 9 नावं जाहीर करण्याची मागणी। भिगवण अपहरण प्रकरण बोगस असल्याचं उघड। प्रेम प्रकरणात स्वमर्जीने मुलासोबत पळून गेल्याचं मुलीचं प्रतिज्ञापत्र। मिरची पूड भिरकावल्याचाही बनाव। आईकडे परत जाण्यास मुलीचा नकार। पोलिसांची माहिती। अहिल्यानगरातील राहुरी तालुक्यात क्रौर्याची परिसीमा। महाराष्ट्र हादरला। अल्पवयीन मुलीचं अपहरण करून जंगलात सलग 5 दिवस लैंगिक अत्याचार। लव जिहादच्या संशयाने तणाव। केंद्रीय निवडणूक आयोग एप्रिलपासून महाराष्ट्रामध्ये SIR प्रक्रिया सुरू करणार। याद्यांचा फेरआढावा घेत चुका सुधारणार। प्रक्रियेशी संबंधित तयारी पूर्ण करण्याचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश। नवी दिल्लीत AI इम्पॅक्ट परिषदेत युथ काँग्रेसचं आंदोलन। भारत मंडपम इथे सुरू असलेल्या AI परिषदेत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।